आय स्वेअर म्हणजे आय एम नॉट जोकिंग. पण जेव्हा जेव्हा माझं नॉमिनेशन झालंय झी मराठीला, झी गौरवला, झी नाट्य गौरवला, चित्र गौरवला 1 वर्ष मिळालं होतं. चित्रपट मी तुलनेत फार कमी केले, पण तरी झीला नॉमिनेशन झालं आणि मला बक्षीस मिळालं नाही असं एकदाही झालेलं नाही. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी नाट्यगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर एक अशी अभिनेत्री आहे जिला भेटण्याची खरं तर मला खूप जास्त उत्सुकता होती, कारण का आम्ही रेड कार्पेट टू रेड कार्पेट भेटतोय. माझ्याबरोबर आहे तुमची आणि माझी लाडकी अदिती सारंगधर. हाय मधुरा. मस्त, तू कशी आहेस? मस्त मस्त. फार छान वाटतं मला तुला भेटून. आणि मला उत्सुकता ह्याची होती की आज तुझा लुक काय असेल. सो मी वाट बघत होते की आज तू काय वेगळा लुक करून येणार आहेस. मॅगी लुक म्हणतो ना, म्हणजे 10 मिनिटात केलेला 2 मिनिट्स लुक आज तसा लुक आहे. कारण सकाळी मी खरंच खूप कामात होते आणि अक्षरशः आपण जेव्हा नॉमिनेटेड असतो तेव्हा आपण स्पेशल एफर्ट्स घेतो की आपल्याला आता स्टेजवर जायचं आहे, बक्षीस घ्यायचं आहे किंवा बक्षीस घ्यायचं आहे म्हणजे आपलं नॉमिनेशन आहे. पण यावर्षी अगदी घरी आले आणि आय थिंक दिस माझ्याकडे जी हेल्प आहे किंवा आमची जी दीदी आहे चैताली दीदी, तिला या लुकचं क्रेडिट जात आहे. कारण तिला म्हटलं चैताली मी अर्धा तास पडते, मी काय घालू त्याचे 2 ऑप्शन्स काढशील का आणि त्याच्यावर ज्वेलरी काढशील का. त्याने टापटूप सगळं काढून ठेवलं आणि तिला आता 4 वर्षामध्ये माझी आवड माहिती झालेली असल्यामुळे साधारण तिने कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टी काढल्या होत्या आणि मी म्हटलं वाह कमाल, 1 का 2 मधली 2 अशी चूज केली आणि ती नेसले आणि आले. कमाल दिसतेस. आणि मला ना तुझं लास्ट इयर का त्याच्या आधी मला आठवत नाही, तू एक अँकलेट घालून आलेली स्मूथ, त्याचं फार सुंदर होतं ते. मला ते भयंकर आवडलं होतं. थँक्यू. येस. आणि छान आज रेड कार्पेट आहे. सो मला ऐकायचं तुझ्याकडून की नाटकाच्या ज्या टाळ्या मिळतात प्रेक्षकांकडून तो सुद्धा एक पुरस्कारच असतो असंच म्हटलं पाहिजे. सो पहिल्या नाटकाच्या टाळ्या, तो कडकडाट आठवतोय तुला कोणत्या नाटकासाठी? ऑफकोर्स मी यामधनं एक एकांकिका केली होती अगं अगं डिग्री नावाची यूथ फेस्टिवलला आणि ज्यात मी सूत्रधार पण होते आणि नटी पण होते आणि विनोदी अंगाने जाणारी ती ब्लॅक कॉमेडी टाईप एकांकिका होती आणि त्याच्या टाळ्या मला आठवतात. मंजुळा नंतर मिळालेल्या टाळ्या आठवतात, ऑल द बेस्ट अल्टिमेट नंतर मिळालेल्या टाळ्या आठवतात, मोहन जोशींबरोबर वय लग्नाचं नाटक करत होते तेव्हा अगदी मोहन काकाचा आणि माझा इमोशनल सीन झाल्यानंतर हमखास मिळणाऱ्या टाळ्या आठवतात. त्यानंतर मला असं वाटतं की टाळ्या आठवतातच, पण जेव्हा ती स्तब्धता पण आठवते ना, एखाद्या परफॉर्मन्स नंतर असणारी स्तब्धता, मला असं वाटतं की तो पण एक पुरस्कारच आहे. कारण प्रेक्षकांची प्रत्येक रिॲक्शन ही आपल्याला मिळालेलं कौतुकाची पावती आहे. कधी कधी नो रिॲक्शन ही कौतुकाची पावती आहे. स्पेशली मास्टर माइंड बघितल्यानंतर किंवा प्रपोजल बघितल्यानंतर सुन्न होऊन प्रेक्षक घरी निघून लोक कधी कधी प्रेक्षक भेटायलाही नाही यायचे. सुरुवातीला असं वाटायचं की अरे खरंच आवडतंय का नाटक, तर ते त्या झोनमध्ये घरी निघून गेलेले असायचे. सो आय थिंक एव्हरी रिॲक्शन इज अ रिॲक्शन. तुझं असं काही नाटक सुरू होण्याआधीच एखादं असं काही प्री रिच्युअल आहे तुझं? ते केल्याशिवाय तू जात नाहीस रंगभूमीवर? नाही, रंगभूमीवर जी पूजा केलेली असते ना तिला नमस्कार करते आणि आम्ही ओम म्हणतो टीम, जी टीम असेल त्याच्यामध्ये. आता टीम गेले अनेक वर्ष माझी 2 माणसांचीच टीम आहे, मी आणि आस्तादचीच टीम आहे. तर मला आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ मोर अँड मोर ॲक्टर्स आणि खूप ॲक्टर्सचं नाटक करायचं आता मला. विंगेतली अशी एक खास आठवण आहे का काही? विंगेत माझ्या एंट्रीपर्यंत मी व्रात्यपणा करत असते. म्हणजे लोक म्हणतात ना की लक्ष द्या, फोकस वगैरे स्टेजवर गेल्यावर असतो ना. जेव्हा तुम्ही एक्झिट यू शुड ऑलवेज स्विच ऑन अँड स्विच ऑफ. आणि सुदैवाने मी कधी स्टेजवर डायलॉग्स विसरलीये असं करून, किंवा मी कधी फंबल होतो. माणूस आहे, त्याची जीभ आहे, ती वळते, कधी थकलेले असतो, तो फंबल होणं इज नॅचरल. पण विसरले आणि आठवतच नाही, ब्लँक झाले, एखाद वेळेस झालं आणि नंतर ह्युमन आहे ना यार, तो हे होऊ शकतं असं मला वाटतं. असं माझं झालं नाही, पण हे होणं इट्स ओके वाटतं. पण मी विंगेत गेल्यानंतर माझी फालतू काय सेटिंगवाले ताई आली, ताईची एक्झिट आहे ताई. पण असं झालंय गेल्या काही नाटकांमध्ये की मी एंट्री घेतली आणि मध्यंतरात एक्झिट घेतली, मग दुसऱ्या वेळेस मी एंट्री घेतली आणि डायरेक्ट नाटक संपलं. तर अशा मला फार अनेक दिवसात, अनेक वर्षात अशा एंट्री एक्झिट नंतर बसायचा स्कोप नाही मिळाला. पण जेव्हा आय थिंक एक्झिट नंतर ते संपलेलं असतं. सो यू शुड ऑलवेज स्विच ऑन. सगळेजण येतात आणि ते एक वेगळं असतं मग अजून.
तर तू नाटक, सिनेमा, मालिका तिन्ही माध्यमांमध्ये काम केलंस आणि तिन्ही माध्यमात काम करताना अनेक दिग्गजांबरोबर तू काम केलंस. मला सांग की आत्तापर्यंत असे कोणते तुला 3 किंवा 5 असे छान कलाकार तुला असं वाटतं की ज्यांच्यामुळे तुझ्या जडणघडणीत काहीतरी मदत झाली किंवा छान अभिनयाचे, विचारांचे छान संस्कार झाले तुझ्यावर? प्रायमरीली अरुण नलावडे, वादळवाटमध्ये काम केल्यानंतर विनय आपटे आणि बरीच जण गं, बरीच नवीन मला असं वाटतं लक्षमध्ये मी ज्या नवीन पिढीबरोबर काम केलं, काय प्रत्येक स्टोरीला नवीन माणसं असायची, नवीन एनर्जी असायची, नवीन लोक असायची. सो मला असं वाटतं ही नवीन जेन झी किंवा जेन अल्फामधली जी, आता जेन अल्फा तर मी वाढवते घरी, तर ही मुलं ना एक वेगळी एनर्जी घेऊन आलेली असतात आणि आपण जेव्हा थकतो तेव्हा ते आपल्याबरोबर ह्या एनर्जीने काम करतात. आपण कुठेतरी इथे असतो आणि ते इथे असतात. सो आय थिंक ते मॅच करताना मजा येते आणि मला माझ्याबरोबर काम केलेल्या बाकी प्रत्येकालाच मी हे क्रेडिट देईन. एक जाता जाता शेवटचा प्रश्न, झी नाट्यगौरव आहे आणि झी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे आणि तू तर मला वाटतं तू अल्फा जेव्हा होतं वादळवाट अगदी तू तेव्हापासून तुझा झी बरोबरचा नातं आहे. झीच्या रेड कार्पेटची एक खास आठवण मला ऐकायची आहे तुझ्याकडून. झीच्या रेड कार्पेटवरून मी चालत गेले आणि पुरस्कार घेऊन आले नाही असं कधीच झालं नाही. म्हणजे माझं नॉमिनेशन, आय स्वेअर, म्हणजे आय एम नॉट जोकिंग, पण जेव्हा जेव्हा माझं नॉमिनेशन झालंय झी मराठीला, झी गौरवला, झी नाट्य गौरवला, चित्र गौरवला 1 वर्ष मिळालं होतं. चित्रपट मी तुलनेत फार कमी केले, पण तरी झीला नॉमिनेशन झालं आणि मला बक्षीस मिळालं नाही असं एकदाही झालेलं नाही. आणि हे कायम असंच घडत राहू देत आणि तू कायम अशाच खूप साऱ्या ट्रॉफीज घेऊन जा आणि तुला सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.